हॅलो, नमस्कार मित्रांनो. स्वागत करतो मी तुमचं तुमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साधंसुधं भरजरी विचारांचं. मित्रांनो, या पर्सनल व्हिडिओच्या सीरीजमध्ये आपण 2 सेगमेंट सुरू केले होते, ज्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. मला वैयक्तिकरित्या मेसेजेस आले, फोन आले. काही लोकांनी कमेंट्स केल्या आणि खूप छान उपक्रम आहे किंवा खूप छान सेगमेंट्स आहेत असं वाटतं, असं सांगितलं. त्यामुळे जरा असं वाटलं की ते कंटिन्यू करावं. त्यामुळे ते कंटिन्यू झालं आणि काही गाणी आणि काही कविता ह्या तुमच्यापुढे मला सादर करता आल्या. किंबहुना आपल्यालाच अनुभवता आल्या. बरोबर. मी ज्यावेळेला गाण्याबद्दल किंवा कवितेबद्दल सांगतो ना, तेव्हा ते त्यावेळेचं माझं वैयक्तिक मत असतं. माझा असा ठाम दावा अजिबात नसतो किंवा नसणार, की हाच याच पद्धतीने विचार व्हायला हवा कवितेचा. मला जे वाटतं ते मी शेअर करतो. तुम्हीही मला काही गोष्टी सुचवता, त्याचाही मला खूप आदर वाटतो, खूप प्रेम वाटतं आणि असं सुचवणं याचा अर्थच मुळात तुम्ही मला समृद्ध करत जाणं. असंच एकमेकांना समृद्ध करण्याचं आणखी एक माध्यम म्हणजे कविता. आपण मराठी आहोत याचा सार्थ अभिमान मला आहेच, तुम्हालाही असेल. मराठी भाषेनं आपल्याला खूप दिलं. मग ते साहित्यिकांच्या माध्यमातनं असेल, संतांच्या माध्यमातनं असेल, कवींच्या माध्यमातनं असेल, लेखकांच्या माध्यमातनं असेल, काहीही असलं तरी आपली भाषा, आपली मातृभाषा मराठी ही किती समृद्ध आणि संपन्न आहे आणि आपण किती ब्लेस्ड आहोत. आता तुम्ही म्हणाल इंग्लिश शब्द वापरतो. पण अशी माझी मराठी आहे ना, ती सर्वसमावेशकच आहे. मुळात इतका गोडवा असलेली ही भाषा, प्रत्येकाला आपल्या आईची भाषा गोडच लागते, कारण आईच गोड असते. त्याच्यामुळे मलाही ती ऑब्व्हियसली गोड आहे खूप. खूप प्रेम आहे मला माझ्या भाषेबद्दल. आणि ही प्रेम किंवा हा गोडवा वाढवायचं कारण लेखक आणि मला अतिशय आवडणारी गोष्ट म्हणजे कविता. असंच एक सेगमेंट तेव्हा सुरू केला होता मी, तेव्हा तुम्हाला खूप आवडलं होतं ते. एक तरी कविता ऐकावी असं नाही मी म्हणलं. एक तरी कविता अनुभवावी. आपल्याला कविता आवडतात, आपल्याला कविता पाठ असतात. आपण लहानपणी काही शिकवणाऱ्याच्या पद्धतीमुळे आणि शिकवणाऱ्याच्या अतीव इन्व्हॉल्वमेंटमुळे आपल्याला त्या कविता खोलवर रुजतात, मनात घर करतात, पाठही असतात. पण आपण कविता अनुभवणं ही काय गोष्ट आहे? मला खूप आवडतं शब्दांवर प्रेम करायला, शब्द समजून घ्यायला. म्हणून कदाचित कविता आवडत असतील किंवा कविता आवडत असतील म्हणून शब्दांवर प्रेम असेल. मला माहीत नाही क्रम कोणता आहे तो. पण माझी मनापासून इच्छा ही आहे, की जे मला थोडंफार कळतं, कवितेच्या माध्यमातनं, शब्दांवर असलेल्या प्रेमामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं म्हणून हा एक उपक्रम सुरू केला. आज आपल्याला बघायची ती एक तरी कविता अनुभवावी मध्ये माझ्या अतिशय आवडत्या कवयित्री, कपाळावर भलं मोठं कुंकू, डोळ्यांवर मोठ्या फ्रेमचा चष्मा, डोक्यावरून पदर आणि निर्मळ निरागस हसू असलेला चेहरा. ओळखलत? शांताबाई शेळके. आजी असते ना, आजी, प्रत्येकाला आजी ही खूप जवळची असते. मी हे नवीन सांगायला नको. तशी ती आजी होती आपली शांताबाई शेळके. शांताबाईच्या असंख्य कविता ह्या आपल्याला खूप आनंद देणाऱ्या आहेत, खूप लुभावणाऱ्या आहेत, जीवनाचे वेगळा दृष्टिकोन देणाऱ्या आहेत, जीवन जगायला लावणाऱ्या आहेत, जीवनाकडे वेगळी दृष्टी देणाऱ्या आहेत. किती बोलू मी? मी शांताबाईंबद्दल खूप बोलू शकतो, अव्याहत बोलू शकतो, मला खूप आवडेल बोलायला. पण आपल्याला त्या जाणून घ्यायच्यात त्यांच्या कवितांच्या माध्यमातून. मला शांताबाई आवडतात त्या अनेक कारणांनी त्यातलं एक ठळक कारण मी तुम्हाला सांगतो, की शांताबाईंच्या कविता, शांताबाईंचे शब्द हे चित्र उभं करतात. चित्र उभं करतात. याचं
उदाहरण म्हणून मी काही कविता तुम्हाला सादर करणार आहे आज. सांगणार आहे. सादर नाही करणार. मी तुमच्याशी फक्त शेअर करणार. खिडकीपाशी एक मुलगी असं कवितेचं शीर्षक आहे. आपल्याला शांताबाईंच्या शब्दांबरोबर खेड्यामध्ये जायचंय आणि ही कविता ऐकता ऐकता खेड दिसू लागतं याचा अनुभव तुम्हाला घेता येईल. मी घेतलाय. हे कदाचित शांताबाईंचं प्रतिबिंब असावं या कवितेत, कारण खूप जवळ जाणार आहे त्यांच्या जीवनाच्या. मी खूप काही बोलत नाही, शांताबाईंचे शब्द ऐकवतो. कधीतरी खेड्यामधली दिसू लागते जुनी शाळा, कधीतरी खेड्यामधली दिसू लागते जुनी शाळा, कधीतरी खेड्यामधली दिसू लागते जुनी शाळा, घरट्याकडे पाखरे तशा आठवणी होतात गोळा. लाल कौलारांचं छप्पर, लाल कौलारांचं छप्पर, चारच वर्ग भिंतीआड. लाल कौलारांचं छप्पर, चारच वर्ग भिंतीआड, दिसू लागतात बागेमधल्या फुलवेली झाडंझाड. सायलीचे चमेलीचे सुवास मनभर दरवळतात, सायलीचे चमेलीचे सुवास मनभर दरवळतात. गुलाबाच्या किती पाकळ्या देठापासून सहज गळतात. खिडकीपाशी एक मुलगी, खिडकीपाशी एक मुलगी स्वतःमध्येच घडलेली. खिडकीपाशी एक मुलगी स्वतःमध्येच घडलेली, गालांवरती दोन्ही हात, नजर पुस्तकात बुडलेली. अंगामध्ये बाळसे खूप, अंगामध्ये बाळसे खूप, गोल चेहरा मोठे डोळे. अंगामध्ये बाळसे खूप, गोल चेहरा मोठे डोळे. हरवलेला मधला काळ जिवंतपणे पुन्हा जुळजुळे. मी तिला खुणा करते, मी तिला खुणा करते लक्ष वेधून घेण्यासाठी. मी तिला खुणा करते लक्ष वेधून घेण्यासाठी. कधी ओठ हसू बघतात, कधी भाळावर किती आठी. ती मात्र मुळी देखील माझ्याकडे बघत नाही. ती मात्र मुळी देखील माझ्याकडे बघत नाही. खाली मान घालून सारखे काहीतरी वाचित राही. नजर तिची हरवलेली, तिची मुद्रा कासावीस. नजर तिची हरवलेली, तिची मुद्रा कासावीस. स्वप्न पक्षी फडफडणारा गालांवरून हिरवी पीस. स्वप्न पक्षी फडफडणारा गालांवरून हिरवी पीस. खिडकी बाहेर निळे आभाळ, पाखरांचे किलबिल सूर. खिडकी बाहेर निळे आभाळ, पाखरांचे किलबिल सूर. अर्धकच्ची तुरट स्वप्न, क्षितिज जवळ, क्षितिज दूर. माझे शब्द होतात मुके, माझे शब्द होतात मुके, गळ्यातच हुंदके दाटतात. माझे शब्द होतात मुके, गळ्यातच हुंदके दाटतात. पापणीभर पाण्यामध्ये शाळा, वर्ग, मुलगी बुडतात. पापणीभर पाण्यामध्ये शाळा, वर्ग, मुलगी बुडतात.
कसं वाटलं? अशा आहेत शांताबाई. कुठेही असा, शांताबाईंची कविता अशी समजून घ्यायचा विचार केला, की तुम्ही त्या शब्दांच्या मागे, 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 मागे जात शांताबाई आपल्याला तिथपर्यंत नेतात. शाळा दिसली, कौलारू घर दिसलं, खिडकीमध्ये बसलेली ती मुलगी दिसली, आठवणींचा हुंदका दाटलेला दिसला, डोळ्यांमधलं पाणी दिसलं आणि शाळा, वर्ग, मुलगी बुडलेल्याही कळाल्या. अशा शांताबाई. विनम्र अभिवादन शांताबाईंना. अशाच कविता समजून घेऊ, अनुभवत राहू. तुमचं प्रेम मिळत राहतंय म्हणून ह्या नवीन नवीन गोष्टी आपण करत राहू. पुन्हा पुन्हा शांताबाईंना समजून घेऊ आणि इतर कवींनाही समजून घेऊ. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही जरूर कमेंट्स करा. जरूर चॅनल सबस्क्राईब करा आणि मला काही सुचवलंत तरी चालेल. मला काही कविता सुचवल्यात तर मला जरूर आवडेल. कारण अशाही गोष्टी व्हायला लागल्यात ज्याचा मला खूप आनंद आहे आणि आदर आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या सेगमेंटमध्ये. तोवर नमस्कार.